करतोय। विशेषतः महिलांच्या संदर्भात आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या। पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे। आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे। त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ते सांगितलंय, आपला 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार। आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो, महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती, पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले। महायुतीने आम्ही दिले ते। त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे। म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, याचा प्रत्यय आजच्या बजेटमधून आलेला आहे। प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही। जी वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आणि म्हणून हे दोन विषय सगळ्यात महत्वाचे, लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावांनी किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे। आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार। आम्ही कधी मागे फिरणार नाही। बजेटच्या आधी ते तुम्हाला सांग, योग्य वेळी, आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही, त्या बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो। आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की बळीराजाच्या मागे खंबीरपणे महायुती सरकार उभं राहिलेलं आहे। आम्ही नेहमी भाषणात सांगायचो, कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या सुरू केलेल्या योजना कधी बंद होणार नाही। आणि आम्ही हेही सांगायचो, शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि तो आज सिद्ध करून या ठिकाणी महायुती सरकारने दाखवलेला आहे। त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट